शासकीय माध्यमिक आश्रमशाळा तुळशीचे विद्यार्थी आहोत. 3. मी प्रतीक्षा. मी राधिका. मी मानव. मी शंकर. मी लक्कर. 3. आमची थीम आहे वोकल फॉर लोकल 3. आणि आमचा विषय आहे पर्यावरणाची हानी टाळून उद्योग निर्मिती. आजकालचे लोक प्लास्टिकचे पत्रावळीत जेवतात. जेवण झाल्याबरोबर बाहेर फेकून देतात. यामुळे पर्यावरणाची हानी होते. मग हे हानी टाळावी कशी? आम्ही सर्वजण या समस्येचे समाधान घेऊन आलो आहोत. आम्ही तयार करणार आहोत विनामूल्य इको फ्रेंडली पत्रवाळी व ड्रोन. यासाठी आम्हाला लागणार आहे लिंबाचे वाळलेले काड्या आणि पळसाची पानं. आणि ते परिसरात फुकट मिळतात. चला तर आपण करूया पत्रवाळी आणि ड्रोन. दिवसेंदिवस मूक प्राण्यांची किंवा जनावरांची होणारे मृत्यू ते टाळण्यासाठी आपण हा प्रकल्प करत आहोत. आणि या निमित्ताने आपल्याला एक चांगली उद्योग निर्मितीसुद्धा करता येत आहे, जे की पूर्णपणे विनामूल्य आहे. आणि ही जे पळसाची पानं आहे ते आपल्या परिसरात एकदम मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. आणि याला बनवायला जो लागणारा लेबर कॉस्ट आहे तो पण खूप कमी आहे, जे आपण घरीच बनवू शकतो. आणि तुम्ही पाहू शकता हे बनविणे एकदम सोप्या पद्धतीने आहे. जे कोणीही एक 8-10 वर्षाचं लेकरू म्हणा किंवा घरगुती एक आपण आजकाल पाहू शकतो, आजकालच्या कोणत्याही समारंभात किंवा लग्न कार्यक्रमात जे पात्रवळ्या आणि आपल्याला द्रोण मिळतात ते एकदम निकृष्ट दर्जाच्या, म्हणजेच त्यावर असलेले पन्नीचे प्रवरण, त्यामुळे जे हानी दुष्परिणाम आपल्या पर्यावरणाला किंवा मुक्या प्राण्याला होते ते खूप वाईट दुष्परिणाम त्याचे होतात. त्याच्यावर एक पर्याय म्हणून हा प्रकल्प खूप उपायकारक आहे. आणि सोबतच याच्यातून आपल्याला 2 पैसे कमविण्याची संधीसुद्धा मिळत आहे. विकसित भारत अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या ह्या प्रकल्पाचे फक्त मार्गदर्शन केल्यानंतर ही जी आयडिया आहे हे स्वतः विद्यार्थ्यांनी त्यांच्या परीने सुचवली आणि त्यावर कामसुद्धा त्यांनी स्वतःचं केलेले आहे. दाखवा आज. बनवण्याची पद्धत एकदम सोपी आणि नॅचरल आहे. आम्हाला विश्वास आहे की नक्कीच आमच्या या प्रयत्नातून पर्यावरणाचा जो ऱ्हास होत आहे तो काही प्रमाणात थांबेल आणि आमच्या या आयडियामधून काही रोजगार निर्मितीची बी संधी निर्माण होईल. आपण पाहू शकतो हे पात्र किंवा द्रोण बनवण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त 1 ते 1.5 मिनिट लागलेला आहे. आणि अशा प्रकारे आपण हा प्रकल्प इथे पूर्ण करत आहोत. धन्यवाद.